हॅलो हाय नमस्कार. तर आजचा व्लॉग जो आहे तो आपल्या कराडविषयी आहे. खूप दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला की कराडमध्ये जाऊन पुन्हा एकदा ते क्षण जगता आले. खरं तर आयुष्याची बरीचशी वर्षे इथंच गेलेली आहेत. इथल्या आठवणीही खूप आहेत. पण आजकाल दररोजच्या जीवनात एवढे बिझी झाले आहे की कित्येक दिवस कराडमध्ये जाऊन निवांत असा वेळ घालवलाच नाही असं वाटलं. मलाही वेळ होता. मग काय, घेतलं सोबत भावाला आणि निघाले जुने क्षण नव्याने जगायला. तासगाव कराड रोडवरून जात असताना कृष्णामाईची भेट झाली. या रोडवरून जाताना हे दृश्य सगळ्यात माझ्या आवडीचे. मग अगदी थोड्या वेळातच आम्ही कराडमध्ये जाऊन पोहोचलो. आम्हाला 1-2 जणांना भेटायचे होते, सो आम्ही तिकडे निघालो. जाताना वाटेत SJM कॉलेज लागले. माझे शिक्षण हे इथेच झाल्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मित्रमैत्रिणी, आमची मस्ती, प्रवास सारं काही आठवू लागलं. भेटणं झाल्यानंतर आता थोडी भूक लागली होती. मग काय, पोहोचलो जाऊन हॉटेल अलंकारला. इथला दहीवडा मला फार आवडतो, तोच मी घेतला आणि अमेयाने मिसळ घेतली. त्यानंतर आम्ही दोघांनीही कॉफी घेतली. इथली कॉफी बेस्ट आहे. मी कितीही घाईगडबडीत करायला आले तरी इथली कॉफी कधीही चुकवत नाही. त्यानंतर आम्ही गेलो यशवंतराव चव्हाण स्मृती सदनला, जिथे पुस्तकांचे प्रदर्शन लागले होते. पुस्तक म्हणजे माझा सगळ्यात आवडीचा विषय. इथे बराच वेळ पुस्तके पाहण्यात गेला. इथे मला एक व्यक्ती भेटली. आम्ही तिच्यासोबत व्हिडिओ नाही केला, पण मला हे आवर्जून सांगावंसं वाटलं. ज्या व्यक्तीला मी ओळखतसुद्धा नव्हते, पण त्यांना मराठी पुस्तकाविषयी माहिती हवी होती. कोणती पुस्तके वाचू शकतो वगैरे. मला माहिती असलेली काही पुस्तके मी त्यांना सजेस्ट केली. खूप दिवसांनी असं कोणासोबत तरी पुस्तकांवर बोलणं, गप्पा झाल्या. हा अनुभव फार सुंदर होता. खरं तर पुस्तकप्रेमी व्यक्ती खूप कमी भेटतात. अशा पुस्तकप्रेमी व्यक्तींना पाहून मला फार भारी वाटतं. बराचसा वेळ पुस्तक पाहण्यात गेला. काही पुस्तके आम्ही खरेदी केली आणि त्यानंतर एका दुकानात गेलो. माझ्या आईने काही गोष्टी आणायला सांगितल्या होत्या आणि मलाही काही गोष्टी घ्यायच्या होत्या. त्या इथे खरेदी केल्या. इथली शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो घाटाच्या दिशेने, म्हणजे प्रीती संगमाच्या दिशेने. खूप दिवस झाले इकडे आलेच नव्हते. इथे पोचल्यावर खूप छान वाटत होते. इथली पाणीपुरी मला फार आवडते आणि ती स्पेशली स्वागतची आवडते. आम्ही दोघेही तिथे गेलो आणि मस्तपैकी पाणीपुरी एन्जॉय केली.
पाणीपुरी खाऊन झाल्यावर प्रीती संग मला बाय बाय बोलून घराच्या दिशेने निघालो. मध्येच थोडासा पाऊस आला, त्यामुळे एका ठिकाणी थांबलो आणि चहा घेतला. इथला चहा खरंच भारी होता. चहा घेईपर्यंत पाऊसही कमी झाला. मग पुन्हा प्रवास सुरू केला आणि काही वेळातच घरी पोचलो. अशा प्रकारे आजचा दिवस खूप सुंदर गेला. खूप दिवसांनी कराडमध्ये एवढा वेळ घालवला. खूप भारी वाटले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनापासून धन्यवाद.